वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम. कालच्या श्लोकात आपण पाहिलं की सगळे रथी महारथी, विशेषतः भीष्म, द्रोण, कर्ण, ही सगळी नावं घेऊन अर्जुनाने उल्लेख केला की हे सगळे तुझ्या धगधगत्या मुखामध्ये प्रवेश करतायत. सगळ्यांची डोकी चूर्ण झालेली दाढांमध्ये अडकून, आणि काही तर दाताच्या फटींमध्ये पण अडकलेले आहेत. असं सगळं ते विशाल दृश्य आहे, प्रचंड. त्याचंच वर्णन पुढे आणखीन करता येतो. 28वा श्लोक आहे आता. यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामी नरलोकवीरा विशंती वक्त्र्याण्यभिज्वलन्ति. ते उपमा देतो आता. म्हणजे हे मुख्य रथी महारथी तर गेलेच, पण बाकी सैन्यातले इतर योद्धे पण तोंडात शिरतायत सगळे. म्हणून तो म्हणतो की ज्याप्रमाणे नद्यांचे पुष्कळसे प्रवाह, सगळ्यात नद्या स्वाभाविकपणे समुद्रा दिशेनेच वाहतात, त्या शेवटी समुद्रातच मिळायचे त्यांना. ते समुद्राच्या कडे त्या दिशेने त्या धाव घेत असतात आणि समुद्रात प्रवेश करतात. त्याचप्रमाणे हे मनुष्य लोकातील सगळे वीर, युद्धभूमीवर असलेले, आणि आता नद्यांचा प्रवाह कसा खूप मोठ्या प्रमाणात येते. ते सगळे वीर सुद्धा मोठ्या प्रमाणावर सगळे आपल्या धडधडत्या पेटलेल्या तोंडात शिरत आहेत. हे आपण कल्पना करायची तर काय दृश्य असेल ते. बघा, इतके तोंड मोठे आहेत की सगळे वीर शिरतायत त्याच्यामध्ये, आणि बरेचसे तर रथासकट पण आहेत. आणखीन पुढच्या श्लोकात त्याच आणखीन वर्णन करतोय अर्जुन. 29व्या श्लोकात. यथा प्रदीप्तम जलनम पतंगा विशंती नाशाय समृद्ध वेगा तथैव नाशाय विशंती लोकास्तवापि वक्त्राणि समृद्ध वेगा. आता तो उपमा देते पतंगाची. पतंग नावाचा किडा आहे. तो दिवा पेटलेला दिसला, ज्योत, की त्याच्यावर धाव घेतो. जसं म्हणता येईल, त्या दीपशिखेच्या सौंदर्याने तो मोहित होतो आणि तिथे जात ते जळून जातो. पंख जळून जातात तर लगेच मरून पडतो तिथे. म्हणजे कसं, म्हणजे त्या दीपेत मिसळून जाण्याकरताच तो धाव घेतो असं म्हणता येईल त्याच्यामध्ये. तसं हे सगळे योद्धे मृत्यू पावणारच आहेत, त्या मृत्यूकडे जाणारच आहेत ते. तर युद्ध हे त्याचं तात्कालिक कारण आहे, म्हणजे निमित्त कारण. आणि प्रयोजक निराळे. प्रयोजक म्हणजे ते मरणारच आहेत, ते प्रयोजकच आहे. त्यांच्या ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, त्याचं प्रयोजक आहे. पण निमित्त युद्धाचं आहे. पतंजलींचं सूत्र आठवत असेल, निमित्तम अप्रयोजकम प्रकृतीनाम वर्णभेदस्तु तथा क्षत्रियवत. तसं सगळेजण धावत धावत मृत्यूमध्ये शिरतात असं म्हणणं आहे. जेवढे जन्माला आलेला तो मृत्यूकडे जातच असं, किंवा जन्माला आलेला प्रवास मृत्यूकडे सुरू होतो. मग ते कालावधी असतो बराच काहीतरी. तसे हे सगळे वीर सांगितले पतंगासारखेच तुमच्या तोंडामध्ये शिरतायत आणि अर्थातच त्यामुळे नष्ट होत आहेत. हे अर्जुन या ठिकाणी वर्णन करते. भगवंताचं भयानक रूप पाहिलंय अर्जुनाने, आणि त्याचंच तो आणखीन वर्णन करतोय पुढे. 30वा श्लोक आहे आता. लेलीयसे ग्रसमानः समन्तात् लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः तेजोभिरापूर्य जगत् समग्रम भासस्तवोग्रः प्रतपन्ति विष्णू. त्या ठिकाणी तो भगवंताला विष्णू या नावाने संबोधित करते. हे विष्णू असं म्हणते तो, की आपण सर्व लोकांना, मागच्या श्लोकात पाहिलं आपण, सगळे रथी महारथी रथासकट भगवंताच्या प्रज्वलित मुखामध्ये प्रवेश करतायत. तो तेच म्हणतोय की या सर्व लोकांना प्रज्वलित तोंडाने तुम्ही गिळत आहात, आणि सर्व बाजूनी वारंवार चाटताय असं पण वर्णन आहे. जी भालते त्यामुळे तो म्हणतो चाटताय. त्यामुळे तो म्हणतो की हे विष्णू, तुमच्या प्रखराच्या प्रकाशाने सगळ्या जगाला तुम्ही पूर्ण तापवित आहात. सगळ्याच जगालाच उष्ण होत आहे. ती उष्णता एवढी प्रचंड आहे, तेज एवढं प्रचंड आहे, हे सगळं जग त्यात न्हावून निघतंय असं अर्जुन त्या ठिकाणी वर्णन करतोय. पुढच्या श्लोकात पुन्हा तेच म्हणतोय. आख्या हि मेको भवानुग्र रूपो नमोस्तुते ते देववर प्रसिद्ध.
विज्ञातुमिच्छामि भवंत माध्यम नाही प्रजामामी तव प्रवृत्ती. ते म्हणजे तुमचे हे जे काय रूप आहे, कारण पहिलं त्याने श्रीकृष्णाला कसं पाहिलं होतं ना, आता या रूपात बघतोय. त्यामुळे तुमची काय प्रवृत्ती कळत नाही मला, मूळ तुम्ही कोण आहात. म्हणून तेच म्हणतो सुरुवातीला की मला सांगा की असे उग्र रूप असणारे तुम्ही कोण आहात. देवांमध्ये सर्वश्रेष्ठ असणाऱ्या तुम्हाला माझा नमस्कार असो. कोणी का असेल नमस्कार करून मोकळा झाला तो. आणि म्हणतोय पुढे तुम्ही जरा प्रसन्न व्हा, हे उग्र रूप दाखवून मला, मी तर भयभीत झालेलो आहे असं मागे तिने वर्णन केलंच आहे की तो म्हणजे तुम्ही मला प्रसन्न व्हा. आणि आदिपुरुष अशा तुम्हाला, आणि सगळ्यांना त्याच्या लक्षात हे आदिपुरुषच आहे पण, म्हणून ते आदिपुरुष अशा तुम्हाला विशेष रूपाने जाणून घ्यायची माझी इच्छा आहे. मला समजलं पाहिजे नक्की तुम्ही कोण आहे. म्हणजे विष्णू कृष्ण म्हणून तर मी ओळखतोय इतके वर्ष, आता हे रूप पहिल्यांदाच बघतोय असं. तेव्हा नक्की तुम्ही कोण आहात हे जाणून घ्यायची माझी इच्छा आहे. आणि तुम्ही नाही खरे कोण आहात हे काय मला देखील कळत नाही अजून, असं तो या ठिकाणी म्हणतोय. आता एवढं सगळं दृश्य दाखवलंय भगवंतानी, अर्जुनाने सगळं बघितलं आणि ते आपण ऐकलंय सगळं. आता भगवंत स्वतः सांगतायत आपलं स्वतःचं वर्णन बघा आता. श्री भगवान वाच कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो लोकान समाहर्तुम इह प्रवृत्त ऋतेपि त्वाम न भविष्यन्ति सर्वे येव स्थिताः प्रत्यनुकेषु योधाः. 32वा श्लोक आहे. भगवंत स्वतःच म्हणतायत मी लोकांचा नाश करणारा आणि वाढलेला महाकाल आहे. शेवटी असे नाश म्हटला तरी त्याला शक्ती पाहिजेच ना, शक्ती भगवंताच्या कोणाकडे आहे. त्यामुळे भगवंताचं हे रुद्र रूप आहे. म्हणून ते स्वतःच म्हणतात मी सगळ्यांचा नाश करणारा महाकाल आहे म्हणून सांगतात. आणि ते म्हणतात की यावेळी मी लोकांच्या नाशाकरता प्रवृत्त झालोय. कारण युद्धभूमीच आहे, युद्धात तर मरणारच आहेत लोक बरेच काहीतरी. ते म्हणतात की मीच प्रवृत्त झालोय. त्यामुळे शत्रू पक्षातले सैन्यातले जे योद्धे आहेत भगवंतोडे तुझ्याशिवाय असं ते राहणार नाहीच आहेत. म्हणजे त्यांचा नाश हा ठरलेला आहे, कारण त्याचा योजना म्हणजे प्लॅनिंग मी केलेलं आहे सगळं, असं भगवंत म्हणतात. त्यामुळे ते म्हणतात तू नाही युद्ध केलं तरी ते त्यांचा नाश होणारच आहे. अर्जुन म्हणत होता काही मी युद्ध केलं मग सगळ्यांना कसा मारू किंवा मारलं तर काय होईल वगैरे वगैरे सगळं. त्यामुळे तू मारणारा कोण आहे ते पुढच्या श्लोकात ते म्हणणार आहेत, तू निमित्त आहे म्हणून फक्त. त्यामुळे सगळं मीच करतोय हे सगळं भगवंत म्हणतात की सगळं महाकाल मीच आहे, सगळ्यांना मारण्याकरता मी आता प्रवृत्त झालेलं आहे. त्यामुळे आता हे सगळे मरणारच आहे. त्यामुळे तू युद्ध कर नका किंवा नको करू, हे मरणार तर आहेतच, असं स्पष्ट भगवंताने या ठिकाणी अर्जुनाला बजावलंय असं म्हणूया आपण. आणि पुढच्या श्लोकात ते म्हणतात आता बघा 33वा आहे. तस्मात् उत्तिष्ठ यशो लभस्व शत्रून् भुंक्स्व राज्यम समृद्धम मयैवैते नियतः पूर्वमेव निमित्त मात्रम भव सव्यसाची. की तू निमित्त हो म्हणतात किंवा तू उठ आता युद्ध कर यश मिळव. खरं म्हणजे मीच मारले सगळ्यांना, पण तू निमित्त फक्त बाण मार एक, बाकी काही नाही. ते मरणार तर आहेतच, पण तुझ्या बाणाने मेलं असं होईल आणि तुला यश मिळेल. आणि यश मिळालं की सगळ्या समृद्धाच्या राज्याचा उपभोग तुला घेता येईल. आणि म्हणून तू उठ आणि युद्ध कर असं भगवंत म्हणतात. की हे सगळे जे समोरचे आहेत ते मी शूरवीर जे आहेत ते माझ्याकडनं मारले गेलेलेच आहेत. आता इतकं स्पष्ट कल्पना भगवंताने दिल्यानंतर खरं म्हणजे अर्जुनला किती द्वेष यायला पाहिजे की चला आता काय सगळे मेलेलेच, आपल्याला फक्त बाण मारायचे आणि आपण मारणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे त्यामध्ये. पण एवढं करून सुद्धा अर्जुन युद्धाला तयार झालेलं नाही अजून. ते बघू आपण आणखीन पुढे पुष्कळ गोष्टी भगवंतांना सांगायच्या आहेत म्हणून तो तयार झालेला नाहीये. पण एकूण सगळं जे करते ते प्रकृती करते, भगवंत प्रकृतीच्या माध्यमातून करतायत. सगळे आपण सगळे निमित्त मात्र असतं सगळे. याला कसं निमित्त हे तात्पुरतं असतं, कारण मूळ कारण निराळच असतं. तसं आपल्याकडे म्हणे कावळा बसायला आणि फांदी मोडायला, म्हणजे फांदी मोडणारच होती, ती तुटायला आलीच होती, पण कावळा बसल्यामुळे तुटली. मग कावळा बसल्यामुळे फांदी तुटली का? दिसायला तर तसं दिसतं, पण खरं कारण नाही, ती आधीच तुटायला आली ती. हे कावळा बसणे निमित्त झालं आणि मूळ कारण काय ते आधी तुटायला आलीच होती. तसं या ठिकाणी त्याला प्रयोजक कारण म्हणतात. पतंजली याचा पुष्कळ स्पष्ट उल्लेख केलेलाच आहे त्याने.
त्यामुळे हे अर्जुनाला सांगितलं की तू निमित्त हो. हे मेलेले आहेत, मरणार आहेत, तर तू निमित्त हो आणि मग कर, मग यश तुला मिळेल. भगवान मी मारणार आहे सगळ्यांना किंवा मारलेलंच आहे, मला काही यश नको आहे. तू मला निमित्त होऊन तू सगळं यश घे आणि सगळ्या पृथ्वीचा, राज्याचा उपभोग घे, असं या ठिकाणी ठामपणे भगवंतांनी सांगितलेलं आहे. भगवंतांनी सांगलं की मी सगळ्यांचा नाश करण्याकरता काल आलेलो आहे म्हणून, महाकाल. पुढच्या श्लोकात भगवंत म्हणतायत, आता प्रत्यक्ष नावं घेत आहेत ते वीरांची. द्रोण 34वा श्लोक आहे. द्रोणम च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यान्यपि योधवीरान् मया हतास्त्वं जहिमा व्यतिष्ठा युद्धस्व जेतासी रणे सपत्नान्. त्यांनी नावं घेतली की भीष्म, द्रोण, भीष्म, जयद्रथ, कर्ण, ही 4 मुख्य नावं घेतली भगवंतांनी. या सगळ्यांना मी मारून टाकलेलंच आहे. आता सगळ्याच वीरांना मारलं, पण यांच्यावर इतर अनेक वीर होते हे सांगितलंच आहे भगवंतांनी. पण मुख्य ही नाव, कारण हे सगळे फारच पराक्रमी होते. म्हणजे द्रोण, भीष्म, कर्ण यांचा पराभव करणं शक्य नव्हतं. पण प्रत्येक ठिकाणी काहीतरी कृष्णानेच युक्त्या केल्या आणि त्यामुळे त्यांचा पराभव झाला, की त्यांचा वध झाला म्हणतात आपल्याला. कृष्णाच्या युक्त्या झाल्या नसेल तर त्यांचा वध झाला नसता, पांडवांना जय पण मिळालं नसतं. आणि म्हणून या सगळ्यांची नावं घेतली भगवंतांनी, की या सगळ्यांना मी मारून टाकलेलंच आहे. म्हणजे आता ती शक्यताच नाही पांडवांच्या मनात, किंवा आता हे रथी महाराज यांना कसं मारायचं, हे आपल्याला जमणार नाही असा काही प्रश्न नाही. भगवंत म्हणतात की मी मारून टाकलंच आहे. आणि अर्थात इतरही शूरवीर त्यांनी म्हटलंच आहे भगवंतांनी, इतरही अनेक शूरवीर आहेत, ते सगळ्यांना मी मारून टाकलेलं आहे. तेव्हा तू आता काही घाबरायचं कारण नाही तुला, अर्जुनाला सांगतायत की आता जो युद्ध तू करस म्हणतायत, हे युद्ध तू जिंकणारच आहेस, कारण बाकी सगळ्यांना मारून टाकलं म्हणलं ना, तू तसा राहिला तू जिंकणारच आहेस. इतकी एका दृष्टीने गॅरंटी भगवंताने दिली की तू जिंकणार आहेस. हे सगळ्या योद्ध्यांना मी मारून टाकलेलं आहे, तेव्हा तू फक्त निमित्त हो. मागच्या वेळेस म्हटलं निमित्त, बाण मारायचं निमित्त कर, प्रयोजक तर म्हणजे मीच आहे सगळ्याचं, असं भगवंत म्हणतायत. त्यामुळे तू सगळ्यांना युद्ध जिंकणार आहेस, त्यामुळे युद्ध कर. आता जिंकायचं तर मग काही चिंता करायचं कारण नाही. हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुन थोडा गदगदित झाला की त्याला अशक्य कोटीत वाटणारी गोष्ट भगवंताने शक्य कोटीत आणून दाखवली. म्हणून अर्जुन म्हणतोय नंतर, म्हणजे आधी संजय सांगतो अर्थात, एतत् श्रुत्वा वचनम केशवस्य कृतांजलिर्वेपमानः किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णम सगद्गतम भीत भीतः. आता या ठिकाणी किरीटी म्हणजे अर्जुन, आणि संजय सांगते की केशवाची म्हणजे भगवान श्रीकृष्णांची वचनं ऐकल्यानंतर त्या किरीटी म्हणजे काय, त्याचा किरीट हा अर्जुनाने राक्षसांचा वध करण्याकरता देवांना मदत केली होती पूर्वी, आणि त्यामुळे मग इंद्राने अर्जुनाला एक दिव्य किरीट म्हणजे मुकुट, दिव्य मुकुट दिला होता. आणि तो किरीटी म्हणून त्याला अर्जुनाला किरीटी सुद्धा म्हणतात, की तो दिव्य मुकुट घालणारा तो अर्जुन, म्हणून त्याला किरीटी म्हटलं या ठिकाणी. तेव्हा त्या अर्जुनाने पाहिलं सगळ्यांना हात जोडून, कापत कापत एवढं सत्य त्याच्यापुढे स्पष्ट झालंय. ते हातपाय थरथरायला लागले असं म्हणता येईल थोडंसं त्याला, आणि नमस्कार केला भगवंताला आणि म्हणलं की पुन्हा एकदा नमस्कार केला, पुन्हा पुन्हा नमस्कार केला. थोडक्यात म्हणजे की भगवंताचं दिव्य आणि क्रूर रूप पाहिलं त्याने सगळं, आणि भविष्याच्या सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या. त्यामुळे अत्यंत भयभीत होऊन प्रणाम करून श्रीकृष्णाला अगदी गदगदित होऊन तो म्हणाला, असं संजय म्हणतो या श्लोकामध्ये. काय म्हणाला ते आपण पुढच्या श्लोकात आहे, ते आपण उद्या बघू. आज इथे थांबूया.